राजीव गांधी महाविद्यालय आणि गावकरी मंडळीतर्फे सुरू असलेला हा जो उपक्रम आहे, परवाच मी वजडी इथे बोललो एनएसएनच्या विद्यार्थ्यांसमोर. या कार्यक्रमाचे आदरणीय श्रद्धेय फुकटे महाराज जे ज्ञानेश्वरीचे अभ्यासक आहेत, दुसरे आदरणीय श्रद्धेय सागर महाराज हे स्नेहीच आहेत माझे आणि संस्कृतचा अभ्यास पूर्ण केलेला आहे. त्यांनी बनारसकडे जाऊन संस्कृत पूर्ण केलं. तिसरे आमच्या ताई फुकटे ताई उत्तम भागवतकार आहेत आणि जनाबाईचं प्रतिनिधित्व त्या करतायत. हिंमत आहे त्यांची. डोईचा पदर आला खांद्यावरी भरल्या बाजारी जाईल मी असं म्हणणारी पहिली स्त्री जनाबाई आहे. ही क्रांती आहे. स्त्रियांचं सबलीकरण करायचा प्रयत्न आम्ही आजही करतो, तरी त्या घाबरतात. ती हिंमत त्यांच्यामध्ये येते. पंढरपूर सारख्या मंदिरामध्ये तिचा निवास आहे आणि पंढरीनाथाला साक्षी ठेवून तिच्यामध्ये ही हिंमत आलेली आहे. मुंबलत बसा, तुम्ही मनगटावर चुना लावा, पण माझं स्वातंत्र्य मी जपणार आहे. स्वतंत्र शब्दाचा अर्थ इतका गोड आहे की ज्याचं तंत्र स्वतंत्र आहे म्हणून तर आपण नाकारलं ना, ते झुगारून दिलं. आपण किती वर्ष राज्य केलं आपल्याला इंग्रजांनी, मुघलांनी. ते आपलं तंत्र आपल्याला पाहिजे होतं. आदरणीय प्राध्यापक कचकुरी साहेब छान बोलले असतील. येता येता थोडस मी त्यांचं ऐकलेलं आहे. चांगले वक्ते आहेत ते. आता मला संस्काराच्या संदर्भामध्ये किंवा मुलांना अनुग्रह उपदेश करायच्या दृष्टिकोनातून संकेत केला आहे. खरंच मुलं वाया गेलीत का, हा पहिला प्रश्न माझ्यासमोर. खरंच मुलं वाया गेली का? गेली तर का गेली? गेले असतील तर का गेले असतील? या जुन्या मापाने किती दिवस आपण त्यांना मोजणार? मोजण्यामध्ये चूक होते का आपली? हा विचार आपण करायला पाहिजे. पहिले तरुण शब्दाचा अर्थ आहे, जो तरुण जातो दुसऱ्याला तारतो त्याला तरुण असं म्हणतात. तारुण्य म्हणजे सळसळता रक्त, उद्यमशीलता, उद्योग, साहसम, धैर्य, बुद्धिशक्ती, पराक्रम. षडैते वर्तते यत्र तत्र दैव सहाय्यक होत. दैव किंवा परमेश्वर किंवा नियती जे काही असेल ते तुम्हाला सहाय्य करतं. पण कधी उद्योगशीलता असेल तर उद्योग, मुंगी उद्योग करते, दिवसभर उद्योग करते. घर तुम्ही बांधलेत, फार म्हणजे वाघ मारलेला नाही, घर अगोदर सुगरणीने बांधलेलं आहे. मी गायन करतो अमुक रागामध्ये, हो तुझ्या अगोदर सुरू कोकळीने लावलेलं आहे. मी विमान तयार केलं, आभाळामध्ये उडतो, तुझ्या अगोदर पाखरं उडायला लागलेले आहेत. मी पाणबुडी तयार केली आणि मी समुद्राच्या तळाशी गेला ना तू मोदी साहेब, तुम्ही गेले समुद्राच्या तळाशी, द्वारकेला तुम्ही बघितले, वरची उंची तुमची फार उंची आहे आणि तळातली खोली सुद्धा फार खोल. इतकं खाली जाऊन तुमची उंची कायम आहे. मासोळ्या अगोदर गेलेल्या आहेत, खेकड्या अगोदर गेलेल्या, सगळे जनावर अगोदर गेलेले आहेत. या तुलनेमध्ये माणसाला आपल्याला उभं करायचं की माणसा तू काय केलंस. या तुलनेमध्ये मी परवा एक कविता केली. आम्ही जिवंत आहो सांगा कसे म्हणावे. आम्ही जिवंत आहो सांगा कसे म्हणावे. मन हे रिकामे आहे त्यातून काय द्यावे. आम्ही, हा प्रश्न सगळ्यांना आहे, सगळ्या तरुणांना प्रश्न आहे. जिवंत शब्दाची व्याख्या गती आणि विकास. जिथं आहे तिथे जिवंतपण आहे, जिथं संवेदना आहे तिथं जिवंतपण आहे. एखादी घटना घडल्यानंतर जो खळखळ रडलो तिथे जिवंतपण आहे. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले तोची साधू, इथं जिवंतपण आहे. दया करणे जे पुत्राशी तेच दास, इथं जिवंतपणाची व्यापकता आहे. व्यापकता आणि आत्मकता आहे. हे आपल्याकडे आहे काय? प्रश्न आहे. हळहळणं आपल्याकडे आहे काय? आणि तुम्ही अत्यंत दुःखात असताना कोणाला मदत करू शकता काय? जर करू शकत असाल तर तुम्ही, तुमच्यामध्ये करुणा जागी झालेली आहे. तुम्ही दुःखामध्ये आहात, खूप दुःखामध्ये, अडचणीमध्ये, तरीही तुम्ही मदत करता. तुमच्यातली करुणा जिवंत आहे, तुमच्यातलं प्रेम जिवंत आहे. असणं हे पुसत चाललं असं वाटत नाही का आपल्याला?
ते जनावरांवर खूप स्नेह होतो माणसाचं, पाखरावर अरे सगळ्या कविता जन्माला आले, कवन जन्माला आले, पृथ्वीचं कवन जन्माला आलं, आभाळाचं कवन, सूर्याचं कवन आहे, संध्येचं कवन आहे, प्रभेचं कवन आहे. सगळ्यांची स्तुती केली आम्ही दगडांची स्तुती केली. कितनी ममता है नदियों में माता कह के बुलाते कुठे गेली ती? आईला वृद्धाश्रमात पाठवत होती, ममता कुठे गेली? गंगा मैया यमुना मैया म्हणत होतास ना तू, तुझा बाप म्हणत होता, तुझा आजोबा म्हणत होता. कितना दर है इंसानों में, पत्थर भी पूजे जाते हैं. शरीरातलं गाणं आहे, कुठलंही असो भाव चांगला आहे त्याचा. कुठे गेलं ते? स्वतः समर्पण करणारा, आईवडिलांना कावडीमध्ये बसून काशीला जाणारा श्रावण का दिसत नाही? वृद्धाश्रमाची कुदळ जेव्हा पहिल्यांदा मारली ना, त्यावेळेस हिंदुस्थानची धरती कंपायमान झालेली असेल अशी गरज नाही भासली. हिंदुस्थानला गरज नाही भासली. आजही अशिक्षित लोक आणि गडचिरोली परिसरामध्ये मी बघितले लोक झाडाखाली राहतात. आजही त्यांना घर नाही, त्यांना चूल नाही, ते कच्च खातात. पण थकलेल्या आई वडिलांना झाडाच्या बुडाशी बसवतात आणि त्यांची पूजा करतात, त्यांच्या हाडांची पूजा करतात. तुम्ही म्हणत बसा मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव. मंत्र तुमच्याकडे, तंत्र तुमच्याकडे राहिलेले नाहीये. मंत्र आहेत तुमच्याकडे, तुम्ही विद्वान आहात, विद्वान आहात तुम्ही, पण हे तर गायब झालं. दिवसे किती उदाहरणं देऊ तुम्हाला. दिवसे हे सगळं असं आटत चाललेलं आहे, आटत चाललेलं आहे. तुमच्या लहान घरामध्ये 70-80 लोक राहतात. मी बघितले माझ्या लहानपणी कशी मावत असते. प्रेमामध्ये सगळं मावत, सगळं मावत. एक झोपडे नदीच्या काठावर, पाऊस सुरू झाला. एक संदेश आहे 4-5 लोकांनी, यावं का, पाऊस येतोय, या ना, आहे जागा. बसवलं सगळ्यांना. आणखी 2-4 आले, आहे का आडोसा, आहे ना, या ना. त्यांनाही बसवलं. झोपडी मध्ये सगळे माणसं बसलेले आहेत. आणखी परत काही माणसं आले, म्हटले आहे का आडोसा पाहिजे, आम्हाला आधार पाहिजे. म्हटले या ना, पण जागाच नाही बसायला. म्हटले आपण उभं राहू पाऊस उघडेपर्यंत. सगळी माणसं उभी राहिली. हे प्रेमामध्ये मावत. जे डसत नाही ते प्रेम आहे, जे रुसत नाही ते प्रेम आहे, जे पडत नाही आणि पडलं तर रडत नाही ते प्रेम आहे. हेमल कसाई गाव माहिती आहे तुम्हाला? गडचिरोली परिसरामध्ये प्रकाश आंबेडकर असतात, बाबा आंबेडकरांचे चिरंजीव. त्यांच्या घरामध्ये वाघ आहे, सिंह आहे, सगळे विषारी सर्प वगैरे सगळे आहेत त्यांच्या घरामध्ये. घरामध्ये आहे. आपल्या पुण्याचे पत्रकार वाघळे तिथे गेले होते. वाघड्यांना दाखवलं, म्हटलं हा वाघ, अरे ये इकडे. तो आला, माणसाने बोलव आणि त्याने ऐकावं. आला तो, बाजूला थोडं बाजूला करा. वाघडे घाबरले. वाघाच्या तोंडामध्ये स्वतःच डोकं टाकलं प्रकाश आंबेडकरांनी. सावज पकडायला केवढी ताकद लागते, किती धडपड करतो, किती काट्यावर पडतो, दगडावर पडतो वाघ, पण सावज पकडतो. आता तो तोंडात आलाय, चावायला काय हरकत आहे? प्रेमाला चावता येत नाही. तुम्ही चावता त्यावेळेस तुमच्यातलं प्रेम अटलेलं असतं. विषारी सापाच्या वेळी सर्पमित्र का होतात माणसं? तो स्पर्श त्यांच्याशी बोलत असतो, स्पर्श बोलत असतो. माणसाचं निसर्गावरचं प्रेम संपलं. खूप गोड होता निसर्गाचा सहवास. आम्ही आता महाचिंतन करून आलो. अमरावती जिल्ह्यातला एक डोंगर आहे, त्या डोंगरामध्ये 18 एकर जमीन आहे त्यांची. तिथं कार्यक्रम इतकं सुंदर वाटलं. त्या ठिकाणी सगळे डोंगर आहेत, माणसंच नाही तिथे, रेंज बी नाही, काहीच नाही. माणूस रेंजच्या पलीकडे गेला पाहिजे. अक्कल नसल्याला मोबाईल किती भांडण लावतो, किती तुम्हाला बायकवतो. 70% त्यातलं सगळं वाईट असतं, 30% चांगलं असतं. वापरा ना आपण जरा जपून.
गाडीचं फोन वापरा, मोबाईलचं फोन वापरा. किती प्रेम होतं लहानपणी आठवतो मी. माणूस प्रेमळ होता. ते गायब होता याचा दुःख वाटतंय. पैसा जमलाय, बंगला आहे, टीव्ही आहे, बँक बॅलन्स चांगला आहे, पण माणसं घरात नाही. एका बंगल्यात, दुसऱ्या बंगल्यात, नवरा एका बंगल्यात, बायको दुसऱ्या बंगल्यामध्ये. हे चित्र माऊलीची एक उभी आहे गोड 9व्या अध्यायातली. म्हणून थोर पररा सांडीजे येथे युत्पत्ती आघवी विसरीजे जई जगात कुठे होईजे तई जवळीक माझी. जवळीक शब्द सेंटर आहे, त्याचं महत्वाचा शब्द आहे. तुमची आमची जवळीक का होत नाही? धर्माचा अभिमान, पंथाचा अभिमान, जातीचा अभिमान, तुकडे झाले. माणूस फाटल्या गेला, तुकडे झालेत माणसाचे. मी अडचण कुठे आहे याचा विचार नाही केला मी. थोरपण पररा सांडीजे एक अडचण, दुसरे व्युत्पत्ती आघवी विसरेजे. जस्तीच शहाणपणे जे साक्षर ते राक्षस आहात, जे साक्षर आहे तेच राक्षस झाले. त्यांनीच माणसाचं वर्गीकरण केलं, तुकडे केले, स्पृश्य त्यांनीच निर्माण केले. ही व्युत्पत्ती हे व्याकरण काय कामाचं रे, ज्याला अंतःकरणच नसेल. आई शिकवते ना, अंतःकरणाने शिकवते. शिक्षक शिकवतो ना, डोक्यानं शिकवतो. डोक्याला स्पर्श करतो, डोकं मोठं होतं. डिग्र्या खूप असतात तुमच्या डोक्याच्या टोपल्यामध्ये, अंतःकरण नसतं त्या ठिकाणी. आणि मग आई सगळं शिकवते त्या बाळाला, सगळं शिकवते. बैलाशी संवाद साधणारा शेतकरी माझ्या लहानपणी बघितला मी. गायीवर प्रेम, बैलावर प्रेम. तो मोड धरायचा, सौंदर्य ओढायचा. सौंदर्य ओढल्यानंतर अंदाज घ्यायचा की मोठ भरलेली आहे, आणि तो बैलाला गाणं म्हणायचा. मी म्हणून दाखवलं 2-3 वेळेला. तो बैलाशी संवाद कसा साधायचा, काय काय सांगलेलं असायचं त्यांनी, काय काय सांगलेलं. थोर पण सांगलेलं आहे, व्युत्पत्ती सांगलेली आहे. ते गाणं म्हणजे 3च शब्दाचं गाणं आहे, आणि इतकं गोड आहे ना, त्याला कुठल्या संगीतकारांनी चाल दिलेली नाही. ती चाल शेतकऱ्यांनी दिलेली चाल आहे. पुन्हा पुन्हा म्हणावं वाटतं ते. आजही मी ते म्हणतो कधी कधी. काय म्हणायचं तो बैलाच्या पाठीवर थाप मारल्यानंतर, भरली बारे बाळा, बैलांना म्हणणारा हा माणूस. दुसरा शब्द आहे, चल माझ्या राजा, राजा सर्जा येणीच तर नावं ठेवले. चाल माझ्या देवा येणीच तर बैलाला देवा म्हटलं. पोळा तयार केला, पोळा साजरा केला, बैलांची पूजा केली. विशाल हृदयाचा माणूस होता आपला. आजही शास्त्रज्ञ सांगतात की तुमच्या गावात घरामध्ये 2 झाडं आहेत, एका झाडाजवळ जाऊन तुम्ही तिथे स्तुती करा, खूप चांगला आहे, हिरवागार आहे, सावली गरज आहे तुझी. दररोज स्तुती करा, ते झाड फुलत जाईल. दुसऱ्या झाडाजवळ जाऊन तुम्ही त्याला शिव्या द्या, दररोज 5 मिनिटं. तू वाळलायस, सुकलेला आहेस, काय अक्कल नाही तुला, काही कामाचं नाही तू. 10 दिवसात ते झाड वळून जाईल. ही स्पर्शाची भाषा झाडांना करते, वृक्षांना कळते. त्यासाठी सुभाषचंद्र बोस कशाला उदाहरण घ्यायला बसतात. हे सगळ्यामध्ये जीव आहे, सगळं व्यापक आहे सगळं. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी एक वेगळी दिशा दिलेली आहे. आम्हाला मत्सर कोणाच्या ठाई ठेवायचं नाही. सगळीकडे व्यापलेला आहे तो, सगळीकडे व्यापलेला आहे. म्हणून तरुणांनी पुन्हा परतीचा प्रवास करणं गरजेचं आहे. करताय ना तुम्ही? तुमचे कपडे परत सैल झाले ना, सैल झाले. तुमचे फाटलेले सूट आता परत जागेवर यायला लागले ना. गादीवर झोपणं तुमचं बंद केलेलं, तुम्ही कडक जागेवर झोपताय ना, डॉक्टरने सेंट म्हणून की झोपताय. सकाळी मॉर्निंग वॉक करताय, तुम्ही फिरताय ना, झाडाशी संवाद करताय ना तुम्ही. हे वृद्धिंगत झालं पाहिजे. माणसाशी संवाद साधला, माणसाशी संवाद साधला, तो बंद झाला. आता माणूस माणसाशी बोलत नाही. मोबाईल माणूस निघाला, बोलत निघाला, आणि चुकीच्याच घरी गेला, घरात जाऊन बसला, पलंगावर बसला, चहा ठेवले म्हणे. ते बहिणी बिचारीने चहा ठेवला, चहा घेतला, तिथेच उरकला. आणि तेवढ्यामध्ये दारू उघडलं नाही. माणूस आला, अरे म्हणे ते पाहुणे आले, त्यांना चहा कर. तो मध्ये आला, तो म्हणतो तू कोण?
घर माझं, बायको माझी, आणि तू. तो म्हटलं माझ्या लक्षातच नाही, मोबाईलच्या नादामध्ये इकडे आलो. निसर्गाने माणसाला संपन्न केले. त्या काळातला माणूस विकलांग नव्हता, सशक्त होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये कावजी 45 किलोची तलवार उचलतो तो. आम्हाला 30 किलोची गोळी उचलत नाही, 45 किलोची तलवार उचलणारा कावजी. घोड्यावर बसलेले सगळे मावळे तिथं झोपड्या थोडेसे खायचे, घोड्यावर झोप घ्यायचे. जिथं आम्हाला झोपेसाठी गुड नाईट लावावं लागते, झोपेच्या गोळ्या घ्याव्या लागतात. कसला कसला माणूस, महाराजांसाठी मरायसाठी तयारी असलेला माणूस. तानाजी माणूसाने लग्न सोडून तिथे गेलेला आहे. मदारी मेहतर झोपलाय, आग्र्याला झोपलाय महाराजांच्या जागेवर. माहित आहे की मला ओळखतील तेव्हाच माझं काय करतील. कसली माणसं होती, कुठून उचलला शिवाजी महाराजांनी श्रीकृष्णाच्या चरित्रातून उचलला तो प्रसंग. मावळे असेच कृष्णासाठी मरायला येतात. अजगराच्या तोंडात गेले कृष्णा, भाषा नव्हती शुद्ध. कृष्णा आम्हाला जाऊन बघू दे, आम्ही वाचलो तर तू ये, नाही तर तू येऊ नकोस, मरू दे आम्हाला, आमचं मरण कारणी लागू दे. तरुण असा असावा. उद्योगम सहा सैम. उद्योग आम्हाला नीट सापडत नाही, आम्हाला नीट सुचत नाही सुचत. पुरावे पेरे पाटांचं व्याख्यान ऐकलं, एक शब्द मला खूप आवडला. ते म्हटलं तुमचा अर्ध दुखणं कमी करतो म्हटले मी, अर्धी बिमारी कमी करतो. मला आश्चर्य वाटलं, असं काय औषध आणलं. म्हटले फक्त तुम्ही जळलं सोडा, तुम्ही सुधरून जाल. जास्त टाइम आपला जळण्यामध्ये जातो. त्याची उंची का वाढली, मान्य करत नाही आपण. हरामाचा खातो. सचिनला पुरस्कार कसा मिळाला, लहानपणापासून तोच धंदा आहे. कौतुकाची बाजूला मी कधी बोलतच नाही. आणि मग हे जळणं संपण्याचा प्रयत्न संत वाङ्मयाने केलेला आहे. किती गोड ओवी याची. थोरपण परराळ सांडीचे, येथे युत्पत्ती आगवी विसरेचे. तुम्हाला प्रवास करायचा आहे ना, लोकांना तुम्हाला जोडावं लागेल. लोक इतकं चांगलं काहीच नाही, माणसा इतकं जगात कुठलाच प्राणी चांगला नाही. त्याला काय सोडता, त्याची काय उपेक्षा करता, का उपेक्षा करता. बाबासाहेबांची किती उपेक्षा केली आम्ही. दादा गाडी तर घ्या ना, मला नाही घेतलं गाडीमध्ये. लहानपणी ते मोहला होते ना, मध्य प्रदेश मध्ये त्यांचं गाव आहे, लंगोटीवर राहिले काही दिवस. ते किती संघर्ष. शाळेमध्ये शेवटच्या भागवरच वकील झाल्यानंतर फाईल त्यांच्या अंगावर फेकून देणारा माणूस, चतुर्थ श्रेणीचा नोकर फाईल फेकून देतो अस्पृश्य म्हणून. लागत नसेल का ती, बंदुकीसारखी लागत असेल. त्यांचं पाणी पिण्याचं गाडगं वेगळं. शहाण्या समजदार लोकांनी त्या विद्वान आणि ज्ञानाच्या शौर्याला असं अपमानित केलंय. त्यांच्यावरच एक गाणं ऐकलंय मी, मला आवडलं ते. भीमा तुझ्यामुळे काय काय झालं आमच्यामध्ये. दलित कवीनेच केलेलं ते गाणं, पण खूप गोड गाणं आहे. तुम्ही करा ना, तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल का करा, तुम्ही संभाजी राजांबद्दल करा, तुम्हाला जे आवडतं त्याच्याबद्दल करा. लोकांनी अर्थ केला, कृष्णाचे अर्थ केला, रामाचे अर्थ केला, तुम्ही करा ना. पण तसा एक आदर्श पुरुष तुम्हाला दिसायला पाहिजे. त्याच्यामध्ये मी तारुण्य बघितलं. आकाश मोजितो आम्ही भीमा तुझ्यामुळे. आकाश काही मोजता येत नव्हतं भीमा. जमीन नव्हती, काय मोजायचं. पैसा नव्हता, काय मोजायचं. खडखडा नव्हता घरामध्ये. उष्ट खायचो, मेलेले गुरु ओढायचो. मोजायचं तर काय मोजायचं. आत्ताला न मोजायला तुझ्यामुळे. सूर्याचं पृथ्वीचं अंतर कळायला लागला मला. पाण्यातलं पाणी किती लिटर आहे तलावातलं आम्हाला कळायला लागलं. पृथ्वीचं वजन आम्हाला कळायला लागलं, हे तुझ्यामुळे. संकट झेलतो आम्ही भीम तुझ्यामुळे. आकाश मोजितो. आणि आज दलित समाज प्रगती पथावर आहे. नाटक असो, सिरियल असो, हवा येऊ दे असो, संगीत असो, कविता असो, दलित साहित्य वाचा तुम्ही, लक्षात येईल तुम्ही. हा बदल ज्यामुळे घडला त्याचं कौतुक करतायत.
बंदूक नको आम्हाला, अनुभव तो नको शब्दाने 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 मारितो आम्ही भीम तुझ्यामुळे. आमच्या शब्दामध्ये सामर्थ्य आलं, ताकद आलेली आहे. आम्हाला गोळीची बंदुकीची आम्हाला काही गरज नाही आहे, काही गरज नाही. दलित साहित्यातल्या कविता वाचा तुम्ही. शब्दाने मारितो आम्ही भीम तुझ्यामुळे. आपल्यासारखं नाही कुठल्या देवाला चाल, खाटू शाप तिकडे चाल, कुठे काही काही नातं नाही, फिरायला जाय, इकडे जाय तिकडे जाय असं नाहीये. शिर कापले तरी वंदन तथागताला, शिर कापले तरी वंदन तथागताला. येथेच येथेच वाकतो आम्ही भीम तुझ्यामुळे. आकाश मोरतो आम्ही भीम तुझ्या. ही भावना चिकटण्यासारखी आहे. खेडेगावात जाते, कडूबाईच्या अंगामध्ये घुसते आणि कडूबाई गाणं म्हणायला लावते. मया अभिमान सोन्यानं भरली ओटी, मया बापान सोन्यानं भरली. हे तुम्ही अभ्यासणार की नाही? भीम सोडा, छत्रपती शिवाजी महाराज अभ्यासणार की नाही? त्यांचं तारुण्य बघणार की नाही? वयाच्या 15 वर्षी माऊली किल्ला महाराजांनी ताब्यामध्ये घेतला. तुम्ही बापालाच विचारताय माझ्यासाठी काय केले तुम्ही? छत्रपती शिवाजी महाराजांनी 50 वर्षाच्या आत 56 किल्ले ताब्यात घेतले. तुम्ही काय केलं माझ्यासाठी? ते तरुण होते, तू सुद्धा तरुण आहे. एखादा प्लॉट तर खरेदी कर. मला वैभवची कमाल वाटते. वैभव पठाडे गॅरेज सुरू केलं त्यांनी, आज तो संपन्न आहे. कशाने केलं? तोंडाने सुरू केलं. अण्णाभाऊ साठे म्हटले ना, पृथ्वी शेषाच्या डोक्यावर नाहीये, शेतकऱ्याच्या हातावर येते, तोंडावर बी आहे. गोड बोललं लोक जोडता येतात माणसाला, हे आहे जवळीक. आणि त्यासाठी पंथाचा विचार करू नका, जातीचा विचार करू नका. त्यासाठी जात पंथ प्रांत हे काही गरजेचं नाहीये. शेक्सपियरची कविता वाचताय ना तुम्ही इकडं? पाकिस्तानचं तुमचं जमत नाही, पण तिकडची गझल ऐकताय ना तुम्ही इकडं? इकडं कालिदास वाचताय ना विदेशातले लोक. त्याला मूल्य आहे. समुद्र ओलांडून कविता पलीकडे गेलेली आहे. आज ज्ञानेश्वरीचा विचार केला, लीळाचरित्राचा विचार केला, अमूल्य अशा प्रकारचा धनसंपत्ती त्याच्यामध्ये आहे. आणि चारही गोष्टी तुम्हाला देण्याची क्षमता. उद्योग, साहस. उद्योग तर सुरू केला पण साहस नाही, मधीच बंद पडली, हिंमत हारली. तिथं साहस लागतं तुम्हाला. धैर्य, धैर्याची गरज लागते. बुद्धी, बुद्धी बौद्धिक क्षमता लागते. अजित दादा जे गेले ना, त्यांच्याकडे बौद्धिक क्षमता होती. काही गोष्टी मला त्यांच्या खूप आवडायच्या. सकाळी हा माणूस 5 वाजता उठायचा, कार्यालयामध्ये हजर राहायचा. आमदार खासदार 10 नंतरच ती वाट पाहायला लावतात, रांगा लागलेल्या असतात. आणि सातत्यानं दिवसभर काम करायचा तो माणूस. ते साहस आणि ती बुद्धी. आणि नंतर ती शक्ती, शक्ती पाहिजे तुमच्यामध्ये. शक्तीचे 5 प्रकार आहेत. एक शरीर बल, दुसरे इंद्रिय बल, तिसरं मनोबल, चौथं बुद्धिबल आणि 5वं आत्मबल. 5 प्रकारचं बल तुमच्याकडे लागते. ते जिम मध्ये मिळत नाही तुम्हाला, जिम मध्ये मिळत नाही. तुम्ही म्हातारे असले तरी ते बल असलं की तुम्ही जिंकता. सामर्थ्य तुमच्या मध्ये निर्माण होत. त्यांनी सजलेला असायचा जुना माणूस. हे तरुण सगळे सजलेले असायचे. एकलव्य डोळ्यासमोर ठेवा ना, एकलव्य डोळ्यासमोर ठेवा. तुझ्या पराक्रमाला काही बहाणे करू नका.
मी अभ्यास केला असता पण माझी ही व्यवस्था नाही. हे सगळे पाहणे आहेत. चिमणीखाली बसून अभ्यास केलेले लोक आहेत. चिमणीखाली महानगरपालिकेच्या लाईट खाली बसून अभ्यास केलेले लोक आहेत. लोकमान्य टिळकांचं घर बघितलं मी. आज ते घर नाही आहे. पुण्यातून तिच्या घराजवळ होतो तो आळंदी मार्गे आलो मी. अतिक्रमण केलं बऱ्याच लोकांनी अतिक्रमण केलं. बुद्धीवर का नाही केलं? जागा तर घेतली. ती जागा कुठे घेतली? बुद्धीची जागा कुठे घेतली? मला तसं बुद्धिमान व्हायचं कुठे ठरवलं आपण? आपल्या महाराष्ट्रामधला फुल्यांना आपण घेतलं. फुल्यांचं कार्य कुठे घेतलं? प्रचंड शक्ती असलेला माणूस. समाज ते जिवंत करतात जे जिवंत असतात. जवळीक ते साधतात जे जिवंत असतात. तै जवळीक माझी. माऊलींची ओवी अतिशय गोड ओवी आहे. काय करावं लागेल तुम्हाला? काही गोष्टी सोडाव्या लागतील. आमचा अभिग्याला तिकडे मुंबईला घर सोडावं लागलं ना. विदेशात गेले देश सोडावा लागतो ना. सोडावं लागतं. काही नवं पकडण्यासाठी तुम्हाला सोडावं लागतं. ती हिंमत आपल्यामध्ये होत नाही. आई वडिलांमध्ये होत नाही. नको बाबा इतकं लांब कशाला, आपल्या इथंच बरं आहे. त्याची प्रगती आणि इथं जिवंतपणे जिथं टिकल तिकडे जाऊ दे ना त्याला. जाऊ दे त्याला तिकडे. आणि मग एक एक माणसाने भगवान चक्रधर स्वामींच्या चरित्रामध्ये काही गोष्टी फार महत्वाच्या आहेत. एक तर स्वच्छता आहे. शिवचरित्रामध्ये स्वच्छता आहे. किल्ल्याच्या समोर गेट जवळ 2 कुंड्या असायच्या. संडास होते शिवाजी महाराजांकडे बांधलेले. किती पुढची दृष्टी होती. आजही आपण डबळे घेऊन जातोय. संडास होते बांधलेले. कचरा साफ करण्याची पद्धत होती. त्या कुंड्यामध्ये कचरा टाकायचे आणि ते जाळून टाकायचे. आणि शेतकऱ्यांबद्दल किती आत्मी त्या भाजीच्या देठापर्यंत लक्ष. शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला हात लावू नका. कसं हे कृष्णाचं जीवन आहे. कृष्णाचं सैन्य असंच होतं. असंच सैन्य होतं. शिवाजी महाराजांचं सैन्य भरती होत नव्हती. शेतात काम करणारे लोक जायचे रिकामपणामध्ये. लढाई झाली ते घरी यायचे. परत शेती करायला लागायचे. आणि स्वराज्य निर्माण केलं. त्यासाठी घटनाला डोळ्यासमोर नाही. म्हणून तिथे मला शिवाजी महाराज आंबेडकर वाटतात. आंबेडकरांच्या हातामध्ये ताकद नाही तरी त्यांनी भारतीय घटना लिहिली आणि इतकी सुज्ञपणाने लिहिली, इतकी चांगली लिहिली. इथे मला आंबेडकर शिवाजी महाराज वाटतात. कोण कसे वाटतात, कोणामध्ये काय मिसळलं याचं तारतम्य लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. चक्रधर स्वामींनी त्या जागा उभ्या करून दिल्या तुमच्यासाठी. तुम्ही कुठल्या जागेवर आहात? ग्रामस्वच्छता महत्वाची गोष्ट. त्यासाठी गाडगे महाराजांचं आपण नाव घेतो. एकच गाडगे महाराज. विदेशीमध्ये गाडगे महाराज एवढं स्वच्छ आहे. सगळं स्वच्छ आहे. ही वृत्ती आहे. नका ब्राह्मणाला नाव ठेवू. ब्राह्मण वाईट नाही. ती प्रवृत्ती आहे जे वाईट आहे. ज्ञानेश्वरांना त्रास दिला ते कोण होते? ब्राह्मण. एकनाथांना त्रास दिला ते कोण होते? ब्राह्मण. सहन करणारे ब्राह्मण होते. संस्कृती जपणारे. कुणालाच नाव ठेवू नका. दलितांची फार मोठी निर्मिती आहे. व्यास कोण होते? दलित होते. वाल्मिकी कोण होते? दलित होते. मातंग ऋषी कोण होते? दलित होते. वेदाचं सूत्र लिहिणे कोण होते? हे सगळे बहुजन समाजाची माणसं होती. त्याच्यामध्ये 21 स्त्रिया होत्या ज्यांनी वेदांचे सूक्त लिहिलेले आहेत. कुठे माहिती आपल्याला? माहितीच नाही आपल्याला. आपल्याला महाराष्ट्रामध्ये मुक्ताबाई पासून जनाबाई पासून आपल्या सगळ्या गोष्टीची कल्पना आहे. भारतभर व्यापलेली स्त्री शक्ती हिची पूजा करणार की नाही तुम्ही? तिच्यातली क्षमता तुम्ही ओळखणार की नाही? ओळखणार ना. तुम्ही पायलट झाले, ती पण पायलट झाले ना. तुम्ही कलेक्टर झाले, ती पण. कुठं कमी तू स्त्रीला काही कळत नाही. किती दिवस म्हणणार तुम्ही? ती कमजोर आहे. किती दिवस म्हणणार आहे तुम्ही? ती अबला आहे. अबला कशी? आज एखादी कराटे शिकलेली मुलगी शहर मधून जाऊ द्या, 4 गुंडे आले तर त्यांना ती चीत करते. अबला कशी? बल आहे तिच्यामध्ये. शरीर बल आहे, मनोबल आहे, इंद्रिय बल आहे, बुद्धिबल आहे आणि आत्मबल आहे. या सगळ्या गोष्टी भगवान चक्रधर स्वामींची एक लीला मी तुम्हाला सांगतो. आता ते सांगतो म्हणजे गावात उपदेश आहे. त्यांना असं वाटलं की आपल्या पदार्थ काही पडलं नाही म्हणून तुम्हाला सांगतो.
आणि ती संयुक्त काय म्हणून तुम्हाला सांगतो. संयुक्त काय, जवळीक शब्दाच्या दृष्टिकोनातून चक्रधर स्वामींचं पहिलं सूत्र आहे, सृष्टीमध्ये कवणे करणे मुंची जेणे एकी परमेश्वरी विना. एका परमेश्वराशिवाय तुम्हाला कोणी मुक्त करत नाही. तो परमेश्वर निर्भय निराकार असे परी कृपावसे अवतरे आपले सान्निध्य दे ते दास्य मोचक. सान्निध्य म्हणजे जवळीक. दास्य शब्द गोड आहे, दसरू शब्दापासून बनलेले तो मूळ शब्द आहे दास्य. त्याला सेन प्रत्यय लागला आणि त्याचा स निघून गेला, ये शिल्लक राहिलं दास्य. ददाती इति देव असा आपण म्हणतो ना, जो देतो ते, जो देतो त्याचं काम गोड शब्द आहे. तर तुम्हाला इथे जवळीक महत्वाची आहे, जवळीक महत्वाची आहे. स्वामींचा उपकार आपल्या वेरूळला होता, चक्रधर स्वामींचा. 1141 मध्ये स्वामींनी मराठीत बोलायला सुरुवात केली. पहिला कृष्ण उभा केला स्वामींनी मराठीतून गद्य स्वरूपामध्ये. कृष्ण का उभा केला, ते सामर्थ्य राहिलं नाही म्हणून तो उभा केला. ते तेज, ते सामर्थ्य, ते बल, ती बौद्धिक क्षमता, तू जीवनातला तोड मारामारीच्या प्रसंगामध्ये, युद्धामध्ये अजून लढतोय, विषदंत मिदम वचन, आणि कृष्ण हसतोय. त्याच्या हसण्याची किंमत करायला लढायच्या प्रसंगामध्ये तुम्हाला टेन्शन आले की तुम्हाला काही सुचत नाही. कृष्ण तिथे हसतोय, ते हसणंच काय झालं. आज म्हणतो का आपण लग्नाच्या प्रसंगामध्ये विनंती करतो हसायची, मुळात हसणं गायब झालं. माणूस हसरा होता, प्लीज स्माईल, हसा थोडस. फोटोग्राफर तो तुम्हाला माहिती तो हसणार नाही, पण बटन दाबेपर्यंत कळ मार आणि थोडस हस. मग ते खी खी करायला लागतं, नाही गप्प बसा, असं नका हसू. कुठून आणणार आहे तुम्हाला ते हसू? पैशाने मिळते काय तुम्हाला? एखादा शिक्षक, एखादा प्राध्यापक पत्नीच्या वैतागानं त्याला तो आत्महत्या करतोय, तो हसणार कधी हो? हा दुबळेपणा तुमच्यात कुठून आला? अरे किडे वापराय जगतात. मुंगळा अर्धा तुटला तरी बिना ट्रॉलीचे ट्रॅक्टर पळावा असा तो पळतो, तो आत्महत्या करत नाही. तुम्ही मरता कसं मला हेच कळत नाहीये. म्हणून तुमच्याकडून मला प्रमाण पाहिजे. आम्ही जिवंत आहोत सांगा कसे म्हणावे. आज तुम्ही रिटायर झाल्यानंतर तुम्ही पेन्शन द्यायला जातात ना, तर ऑफिस तुम्हाला विचारतो प्रमाणपत्र ना, तुम्ही जिवंत आहात का? मी आहे ना, तुम्ही नाही, तुम्हाला सांगण्याचा अधिकार नाही. प्रमाणपत्र दाखवा असं मी तुम्हाला विचारतो. तुम्ही तुमचं प्रमाणपत्र दाखवा, तुम्ही जिवंत आहात का? शेजारी उपाशी झोपला, तुम्हाला माहिती आहे तुम्ही काहीच करत नाही, तुम्ही जिवंत आहात काय? तुमची गती गेली, मती गेली, पतिव्रता सती गेली, कर्मठांच्या हातामध्ये वागण्याची रीती गेली. एक एक वाक्य त्याचं ऐकणाऱ्यांना डसत होतं. तुम्ही खरे मरून गेला, जगणाऱ्यांना पुसत होतं. तुम्ही जिवंत आहात का? सगळ्यांना संवेदना कुठं झालं तुमच्या. टीव्हीवर तुम्ही बसलेले आणि एक एक अपघात तुम्ही बघताय. तुमच्या चहाच्या फुगामध्ये फरक पडत नाही, सूर्य की पिऊ म्हणतात, फरकाच फरक पडत नाही. तो माणूस जिवंत आहे का? दोन असं लोक मेले, तुला कळलं ना? थांबला थोडासा, थोडा संवेदना जागवून ठेवला तुझ्या. नाही, काही वाटत नाही त्याला, जिवंत आहे. जेवणाऱ्या तू जिवंत आहे का? तुला वाईट वाटलं नाही का? पाहणाऱ्या तू जिवंत आहे का? चहा घेणाऱ्या तू जिवंत आहे का? याला सजीव करणं हे महत्वाचं काम चक्रधर स्वामींनी केलं. आणि इथे महाराष्ट्रामध्ये माऊलींनी ते काम केलेलं आहे. वाचा हो, ज्ञानेश्वरी वाचा. एखादी मूवी दररोज वाचत झालं, नुकसान नाही होणार तुमचं. झालं तर मी नुकसान भरून देईल तुमचं. एक मूवी आणि तिचा अर्थ वाचा. तुकोबांचा एक अभंग वाचाव. तुकोबा माझ्या अतिशय आवडते. मी तिथं भंडारा डोंगरामध्ये गेलो आणि त्या गाथा मंदिरासमोर मी घाटावर बसलो आणि मी रडत बसलो. माझा शिष्य एक महानुभाव आहे, तो आला. तुम्ही रडायला काय झालं? म्हणलं काहीच नाही. तब्येत बरी नाही का? म्हटलं चांगलं आहे. रडता का तुम्ही? म्हटलं तुकाराम माझ्या डोळ्यासमोर आहे, गाथा बुडवल्या जातोय. अवस्था कशी आहे? मराठीतलं बहुजन समाजाने लिहिलेलं हे पहिलं काव्य बुडवतात हे लोक. लोक चेष्टा करतात. महाराज घाबरलेले, विनोदी घाबरलेले. कोपरा पाटील गावाचे काय काय महाराजांचे उपकार राहिले म्हणून मी इथं मराठी माणूस संपला असं मला वाटतं. इथं मराठी कवी संपवण्याचा प्रयत्न केला असं मला वाटलं. पण आम्ही परत त्यांना जिवंत करून ते अभंग आम्ही जिवंत केले. जगणारे बाबांनी ते अभंग जिवंत केले.
लिहून घेतले, प्रत्येकाच्या जिभेवर पाठवले. आज ते अभंगाचा आधार आहे. कधी वाचले तुम्ही अभंग? एक एक अभंग तर तुम्ही वाचा, किती गुण आहे. लीळा सांगत होतो चक्रधर स्वामीची. लीळा शब्दाचा अर्थ लीला संस्कृत मध्ये आहे आणि ल मराठीमध्ये आलेला आहे. तिकडे लीला आहे, इथे लीळा आहे. लीळा म्हणजे स्वातंत्र्य, परीक्षेने ज्याचे जीवन आहे ते चरित्र आहे आणि स्वेच्छेने ज्याचं वर्तन आहे त्या लीळा आहेत. स्वामी त्या गुरुच्या लेण्यामध्ये आहे. अतिशय सुंदर विदेशातले लोक पाहायला येतात. ते सुंदर लेणे आणखी सजलेले त्या वैभवामध्ये भर पडलेली स्वामीच्या वास्तव्यामुळे. सकाळी स्वामी उठले, परिवाराला सोबत घेतलं, फिरायला गेले. जंगल होतं, महादेव राजाने राखून ठेवलेलं जंगल होतं, अभयारण्य होतं. थोडस पटांगण होतं मध्ये, तिथे स्वामी गेले, तिथे उभे राहिले. परिवारही उभा राहिला. 10-15 लोक होते स्वामींच्या सोबत आणि शांत वातावरण. झुळझुळ वाहणाऱ्या नदीच्या पाण्याचा आवाज ऐकू येतोय, कोकिळेचा आवाज येतोय, पक्ष्यांचा किलबिलाट आवाज ऐकू येतोय. मंद मंद हवा शरीराला स्पर्श करते. सुखद आनंद वाटायला लागला. असं ते वातावरण, एकदम शांत वातावरण. चिरीत एक झोपातून काहीतरी पळत आलेलं दिसलं, जोरात पळत आलेलं दिसलं. सगळ्यांना वाटलं काहीतरी संकट आहे, वाघ असेल, सिंह असेल, काहीतरी असेल. आणि मग घाबरलेले सगळे भक्त पळून गेले. आताही माणसं तशीच आहे, तेव्हाही माणसं तशीच होती. तुम आगे बढ़ो हम तुम्हारे पीछे म्हणताच तेच कधी आडवी ते सांगता येत नाही. पळून गेले, लपले ठिकठिकाणी लपले. माणसं नेहमी सारखीच असतात. स्वामी शांत होते. ते जनावर आलं ते होतं डुक्कर, रान डुक्कर माजलेलं, दात पुढे असतात, ते माणसाला चिरतं. स्वामी शांत उभे होते. डुक्कर समोर आलं, स्वामींचा चेहरा बघितला, त्याने चेहरा वाचला. जनावरांना पुस्तक वाचता येत नाही, जनावरांना चेहरा वाचता येतो. ज्ञानेश्वर माऊलींच्या रेड्याला वाचता आला तो चेहरा. आणि मग ते लोक म्हणतात ते रेडा वाचलाय, खोटा आहे सगळं. रेडा बोलला, वेदमंत्र म्हटला, आणि तुला ते साताऱ्याचा कावळा बोलतो ते नाही कळत तुला. कावळा बोलायला लावलं, रेडा बोलायला काय हरकत आहे? स्वामीचा चेहरा वाचला, अत्यंत प्रसन्न, तेजस्वी. तर इतकं सुंदर चेहरा बघितलं गेलं. थांबलो थोडा वेळ, वापस निघून गेला. पळून गेलेले परत आले. हे परत येतात बरं का, पक्षी सोडलेले परत येतात, पळून गेलेले परत येतात. पश्चाताप होतो, परत येतात. आणि परत आल्यानंतर नाही, आम्ही ते मी लवशंकर गेलतो, मी याला गेलतो, त्याला स्वामी चिडले नाही. प्रसन्नता तशीच, प्रसन्नता टिकवणं महत्वाचं, चेहरा टिकवणं महत्वाचं आहे. तुम्ही बंगला बांधता, तुम्ही कारखाना बांधता, तुम्ही चेहरा तयार करत नाही. सगळं तयार केलं पण चेहरा. आणि चेहरा एकदा तयार केला ना, तुमच्याकडे बंगल्याची काही गरज नाही, कुठलीच गरज नाही. मग तरुण सागर अंगावर एक वस्त्र नसताना सुद्धा 3 लाख लोक जमतात त्यांच्या प्रवचनाला. लाज मी सगळे निवडून गेलेले असते, सगळे निर्णय गेले. आणि तो स्वामी बिळारावर निघतात, जिथे सामान ठेवलं हे सगळे सोबत असतात. पण तिथं बैसानाची एक भक्त असते स्वामींची, फार प्रेमळ असते. पण तिला कळतं की सगळे लोक स्वामींना सोडून गेले. आणि एरवी म्हणतात की परमेश्वर आहे, सामर्थ्य आहे, अमुक आहे, तमुक आहे. आता काय झालं? आता कसं पळायला तुम्ही? दिल्लीत मी एका मंदिरामध्ये होतो, तिथं आरती चालू होती. त्याच्यामध्ये एक कडवास होतं, तेरे बिना मुझे डर न हो किसी का. तो म्हणत होता, घोळत होता परत, तेरे बिना मुझे डर न हो किसी का. तुझ्याशिवाय मला कोणाची भीती नको. आरती म्हणत होता, घोळत होता, ढोलक वाजत होती. एकदम उदराने उडी घेतली, ते पेटी फेकून सगळं पळून गेला बाजूला. तेरे बिना मुझे, आपला असं तर होत नाही ना. अभंग छान होतो, चाली छान होतो सगळं. बिडारावर गेल्यानंतर बाईला कळलं आणि तिने शिव्या द्यायला सुरुवात केली सगळ्यांना. स्वामी प्रसन्नच होते, ते प्रसन्नच होते. ती प्रसन्नता विषयी झाली नाही. आणि मग स्वामी हळूच म्हणतात, बाई चुकताय तुम्ही. मी कसे चुकते? बाई ते चुकले नाही, ते भयाच्या जागेवर उभी होती म्हणून पळाले. तुम्ही क्रोधाच्या जागेवर उभे आहात म्हणून तुम्ही शिव्या देताय, आणि अभयाच्या जागेवर उभे आहोत. आम्ही अभयाच्या जागेवर उभे आहोत. अभयम सत्व संशुद्धी, अभय महत्वाचं आहे.
अभय शब्दाचा अर्थ जो कुणाला भीत नाही, ज्याला कोणी भीत नाही, त्याचं नाव अभय आहे. तुमच्या शस्त्राला घाबरत असेल, अभय नाही तुमच्याकडे. जास्त घबराट आहे म्हणून शस्त्र बाळगत नाही तुम्ही. आम्ही अभयाचार्य. आणि एक महत्वाचं सूत्र वापरलं स्वामींनी. माऊली मोहिमेतून बोलत होते, तुकोबा गाथ्यातून बोलत होते, कबीर दोह्यातून बोलत होते, स्वामी सूत्रातून बोलत होते. एक छोटस वाक्य, बाई पळतो पळतो आहे. या वाक्याचा अर्थ, या सूत्राचा अर्थ असा की जो पळून जातो ना तो परत येऊ शकतो. त्याने हिंमत जर वाढवली ना तर तो परत येऊ शकतो. जो लढला ना, पडला ना, परत निवडून येऊ शकतो. अब्राहिम लिंकन अमेरिकेचा अध्यक्ष 7 वेळेस पडला, 8व्यांदा निवडून आला आणि फार हुशार, फार विनोदी होता. आपल्याकडे बी असे आहेत ना, आपल्याकडे असे. आणि म्हणून ही हिंमत दिली महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना. नापास झाले हरकत नाही, परत अभ्यास करा. पडे तो परतोला आहे, परत अभ्यास करा. अपयश आलं ना, घाबरू नका, पुन्हा लढा, पुन्हा लढा. कृष्ण जरासंधासोबत 17 वेळेस लढला, लढत राहिला, लढत राहिला, चिडत नाही राहिला. आम्ही चिडतो, क्रोधायमान होतो. तो क्रोध ज्याच्यावर केला तोही जळतो, ज्याने केला तोही जळतो. ती जागाही पेटलेली असते. स्वामींनी त्या ठिकाणी हे केलं. मी दोनोळी त्याच्यावर लिहिल्या. तू अभयावरती राहे रे मनवा, पळतो परतो नाही रे मनवा, पळतो परतो. हारू नकोस, तू जिंकू शकतोस. तुझ्यामध्ये इच्छाशक्ती एवढी मोठी आहे, तू काहीही होऊ शकतोस. रस्ता बदल, तू जिवंत हो, परंतु कामाला लाग. महापुरुषाचं जीवन बघा केवढा त्रास आहे त्यांना. युद्धभूमीतून अर्जुन पळे. अर्जुन युद्धभूमीतून पळायला लागला. कृष्ण म्हणाला थांब, युद्धस्व. ही प्रेरणा मला गीता देते. महाराष्ट्रात मराठीत ज्यांनी बोलायला सुरुवात केली त्यांनी प्रेरणा दिली. पळे तो परतोला आहे, पडला तो पुन्हा उभा राहू शकतो, पराजित झाला तो विजयी होऊ शकतो. खचून जाऊ नका. केवढं गमतीचं सूत्र आहे. आत्महत्याला कोण रोखणार? पैसा, ते आत्महत्या करतात. पद, ते आत्महत्या करतात. मोठ्या पदावरची माणसं आत्महत्या करतात. शिक्षणही थांबू शकत नाही. त्याला शिक्षणाचा प्रांत वेगळा आहे, हा बुद्धीचा आणि धाडसाचा प्रांत आहे. म्हणून 6 गुण तुमच्यामध्ये असणं महत्वाचं आहे. तरुण मुलांना काय सांगू तुम्हाला, आता मला जे सुचलं ते मी बोललो. तुम्हाला तरुण व्हायचं आहे. म्हातारा सुद्धा तरुण होऊ शकतो. उदय भानला 80 वर्षाच्या मामांनी, शेलार मामांनी उभा कापला, उभा. माझ्या पोराला रक्ताच्या तावडात पडल्याने पोराला लाथ मारतोस. 80 वर्षाचा म्हातारा धावून गेला. तारुण्य तुमच्या वयाशी संबंधित नसतं, तुमच्या इच्छाशक्तीशी संबंधित असतं. इच्छाशक्तीशी. 80 वर्षाचं वय असताना मोराची दोराला पकडून चालतात थोडेसे. कळलं नाही का? कमाल आहे. आजही म्हातारी नांदेड जिल्ह्यात गेलो, डाळजात बसलो. एक म्हातारी समोर बसली, समोरच्या डाळजात मी अलीकडे बसलो. म्हातारी माझ्याकडे बघत होती, चावत होती, हरभरे चावत होती, कच्चे हरभरे होते, खात होती. मी म्हटलं आजी तुमचं वय काय? आणि 103 वर्षाची आहे मी. तू हरभरे खाते? तू तरुण आहे. माझ्या वयाच्या 60व्या वर्षी गोष्ट आहे. 61 साजरी होणार होती. म्हटलं आजी मी म्हातारा आहे, माझे दात हालतात, मला डायबिटीज झालेलं आहे. तू तरुण आहेस. जो स्वतः तरुण जातो दुसऱ्याला तारतो ना, त्याचं नाव आहे तरुण. त्याला जात प्रांत वगैरे काही अडचण नाही, काहीच अडचण नाही. क्षमता प्रत्येकामध्ये आहे, प्रत्येकात क्षमता आहे. राजीव गांधी विद्यालयाने हा उपक्रम मला आवडला. वजनी लागते कार्यक्रम झालेला आहे, खूप छान आवडला. पुन्हा तुमच्यामध्ये क्षमता वाढवत आहे, श्रममूल्य तुम्हाला तुमच्यामध्ये वाढवत आहेत, बौद्धिक शिक्षण तर देत आहेत. पण आता मला कळलं की देवळाला आमची एक ताई राहते तिथे देवळाला.
हिवाळे आडनाव आहे त्यांचं. त्यांच्याकडे म्हशी आहेत, 100 के काहीतरी म्हशी आहेत बरं का. आणि त्या म्हशीचं दूध ते मशिनरीने काढत नाही, बोटाने काढतात. घट्टे पडलेले आहेत. ही आहे क्षमता. जेव्हा बिहारी लोकांचा विरोध केला ठाकरे साहेबांनी, त्यावेळेस शरद पवारांनी मोठा प्रश्न केला, अरे बिहारी आहे म्हणून महाराष्ट्राचे काम होतात, युपीच्या लोकांकडून महाराष्ट्राचे काम होतात, महाराष्ट्रात काम कोणीच करत नाहीये, शेती पडीत पडलेली आहे आणि मुंबईचं दूध बिहारी आहे म्हणून काढतात. तुमच्या बोटात तो दम नाहीये, तुमच्या मनगटात तो दम नाहीये. आणि म्हणून त्या ताईला मी सलाम केला का, मला म्हणे तुझ्या म्हशी बघायला यायचं, मला काही बघायचं, मी जम्मू काश्मीर सगळं बघितलंय, तुझ्या म्हशी बघायला यायचंय आणि ते अंगठे बघायला यायचंय. मला इतका मजबूत अंगठा आमच्या गाडगे बाबांचा अंगठा, एका लव्याचा अंगठा कापला तोडण्याच आले नाही. गाडगे बाबाने अंगठाने कापून दिला आणि निरक्षर होते गाडगे बाबा, लिहिता येत नव्हतं, पण त्या अंगठ्यातून अमरावती विद्यापीठ जन्माला आलं. ही ताकद त्या अंगठ्यामध्ये होती. कृष्णाच्या कर्मुलीने डोंगर पकडला. तुमच्या एकही गाव कामाचा हवं, तुम्ही काहीच हे नाहीये. मेल्यानंतर डोळे देतात, मग काही जे जिवंत असते ते तुम्हाला देता येतात. प्रत्येक गोष्ट महत्वाची नाही, कामाची गोष्ट आहे. एक गोष्ट खूप कामाची गोष्ट आहे. दिवाळीला जाणारे मी मुद्दाम जाणार आहे. घट्टे बघणारे त्यांच्या हाताचे त्या प्रगतीच्या खुणा आहेत. ते श्रमाचं मूल्य त्या घट्ट्यामध्ये आहे. नरम हात काय कामाचे ते नरम हात, इतके नाजूक हात काय कामाचे. माणसाच्या हात कसे निबर असायला पाहिजे, मेहनती असायला पाहिजे. मी त्या ठिकाणी जाणार. ते अंगठे पुन्हा तयार करतायत राजीव गांधीची माणसं. श्रम संपले तो वाळशी बनलाय माणूस. याला बिमाऱ्या वाढल्याना हाल चालच करत नाही, हाल चालच करत नाही. श्रम संपलेलं आहे. श्रमावर किल्ले उभारले, मोठमोठे किल्ले. आम्ही गाणे तर म्हणतो, दिल दिया है जान भी देंगे ये वतन ते, असं तुम्ही म्हणताना त्यावेळेस भगतसिंगची आठवण येते, राजगुरूची आठवण येते. आताच्या कोणाच्या लोकांची आठवण येत नाही, कोणाची आठवण येत नाही. पण असू दे ना. ते निवृत्ती महाराज असं म्हटले एकदा, दिल दिया है ईद भी देंगे. तुला दिल दिलं मी, वीट सुद्धा देतो. मजुरीचं काम करणारा नवरा हातामध्ये वीट देतो, तो ते गाणं म्हणतो. असू दे ना, वीट द्यायची कोणाची तयारी नाहीये. जनावर एक रिकामा नव्हे, एक उपाशी नाहीये. दगडातला प्राणी उपाशी नाहीये, किडे माकडे कोणीच उपाशी नाही. तुम्ही इतके काम करता, तुम्ही उपाशी कसे हो? उपाशी कसे? तुम्ही राजे आहात, तुम्ही शेतकरी राजे आहात, तुम्ही सगळे नोकरदार आहात. एवढी मरमर करावी लागते तुम्हाला. जंगलातला जनावर इतकी मरमर करत नाही. आणि एकदा खाल्लं ना, वाघ 15 दिवस काहीच खात नाही. शक्ती कमी नाहीये. मग ते ज्यांना जे लागतं तेच खातात. कागदावर रोड बनवून रोडचे पैसे खात नाही, सिमेंट खात नाही, डंबर खात नाही, काही खात नाही. तुम्हाला शोधा. म्हणून तुम्ही मी जिवंत आहोत सांगा कशी होणार. लाज वाटते या लोकांना बघितल्यानंतर. यांनी केलेले बांधकाम, यांनी केलेले रोड कसे खराब होतात. इंग्रजांच्या काळामध्ये केलेला श्रीरामपूरचे रोड आहे पहा, इंग्रजांच्या काळामध्ये केलेला तसाच आहे. एक कण सुद्धा निघालेला नाहीये. जेलरोडचा जो रोड आहे ना, तो असाच आहे. तुमचे पत्र येतात, तुमच्या पुलाची गॅरंटी संपलेली आहे, तुम्ही फाडून टाका. आम्ही म्हणतो धक्ता आमचं चाललंय, आमचं पत्राकडे दुर्लक्ष करतो. वाटू नये पण तसं वाटतं. इंग्रज आणखी काही काळ राहिले असते, लुटलं होतं, ही गोष्ट खरी आहे. आम्ही कमी लुटतो का ते गेल्यानंतर? गोरे गेले काळ्याले एवढाच फरक झाला, काही फरक पडतो. ही जिवंतपणा जो आहे ना, तो महत्वाचा. तरुणामध्ये तो असायला पाहिजे. जिवंत असले की पैलवान होतो, धावपेच येतात त्याला, तो शिकतो, शक्ती निर्माण होते त्याच्यामध्ये. शक्ती सगळ्यात मोठी गोष्ट आहे. पण त्यासाठी तुम्हाला संघटन पाहिजे आणि जवळ पाहिजे. वाचाल तर वाचाल, किती गोड वाक्य आहे.
शिका, संघटित व्हा आणि लढा. कोणी सांगितलं नव्हतं. आणि पेटल्या जिद्दीनं, दलित पेटल्या जिद्दीनं, आणि ती शिकले, संघटित झाले आणि लढायला लागले. हा मंत्र महत्वाचा. मग गीतेनेच अगोदर दिलेला आहे. युद्धस्व, गीतेत किती ठिकाणी शब्द आलाय तो युद्धस्व, युद्धस्व किती ठिकाणी शब्द आलेला आहे. आणि मग 17व्या अध्यायाच्या 72व्या श्लोकामध्ये किती श्लोकात महाराज तिथं नष्टो मोहस्मृती 18व्या अध्यायामध्ये नष्टो मोहस्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादात् मया चितो स्थितोस्मिगत संदेह करिष्ये वचनं तव. गोड बोलला अर्जुन की मी तू सांगितलं ते करतो. 17व्या अध्यायापर्यंत नाहीच म्हणत होता, नाहीच म्हणत होता. एक एक लाडू त्याला हातामध्ये घेत होता, पण तो नाहीच म्हणत होता. इथे अर्जुनाच्या नकाराला मी नमस्कार करतो. तो जर दुसऱ्या अध्यायाच्या सुरुवातीलाच करिष्ये वचनं तव म्हटला असता, गीताच नसते ऐकायला भेटले आपल्याला. नकाराचं मूल्य हे लक्षात ठेवा. नकार म्हणजे त्याग, नकार म्हणजे नको. थोडं त्याग करावं, थोडसा तरी त्याग करा. जास्त बोलून वाटतं मी अतिक्रमण झालं जास्त. माफ करा मला सर, तुम्ही बोलवलं मला या ठिकाणी. माझे स्नेही सागर महाराज, आमचे आदरणीय पोपटे महाराज, आदरणीय ताई यांनी माझं ऐकावं का फक्त प्रेम आहे म्हणून ते ऐकायला बसलेले आहे. तुम्ही मला संधी उपलब्ध करून दिली आणि तरुणांना जागृत करायचं काम केलं. श्रम महत्वाचे आहे. रामापेक्षा कधी कधी घाम महत्वाचा आहे. रामाच्या नावानं अंतःकरण शुद्ध होईल, कारण घामानं तुमची उपजीविका चालली. घामानं. म्हणून एका गुरुने विचारलं की सगळ्यात पाणी पवित्र कोणतं आहे? कोणी म्हणे गंगेचं आहे, कोणी म्हणे यमुनेचं आहे, कोणी म्हणे कुठलं आहे. गुरुजी म्हटले चुकीची उत्तर आहे सगळे. पाणी कोणतं पवित्र आहे? म्हटले घाम. शरीरातून पाणी निघताना दररोज एक कप तुम्ही घाम काढा. किती कप चहा पिता मोठेपर्यंत सांगतो तुम्ही. पाहुण्याकडे गेलो, विकलो, तिकडे घामच निघत नाही तुमचा. एक कप घाम गाळा, आरोग्य चांगलं राहील तुमचं. नाही काढता सकाळी काढतो. हा थोडे लोक आहेत करतात, थोडे नाही. आपण एक घामच काढतो ना. एखाद्याला झापतो, बोलतो त्यावेळेस त्याला घामा गुण करून टाकतो. मला बोलवलं, धन्यवाद. तुमच्या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो. भावंड आहे माझं, खूप आवडीचं गाव आहे, खूप प्रेमाचं गाव आहे. मी संप्रदाय मानत नाही, मी सगळ्यामध्ये करतो. माझे 41 पुस्तकं प्रकाशित झालेले आहेत. त्यात आंबेडकर आहेत, महावीर आहेत, जैन आहेत, बौद्ध आहेत, सगळे तुकाराम महाराज आहेत, ज्ञानेश्वर महाराज. मला तक्रारांनी चांगलं शिकवलं. बहुरत्ना व सुंदर आहे, सूत्र आहे त्यांचं. सगळीकडे रत्न विखुरलेले नाही, सगळीकडे विखुरलेले. आणि मला मी भिक्षाला जातो, माऊलीकडे भिक्षाला जातो, एखादी ओबी घेतो. गाठ्याकडे जातो, एखादा अभंग घेतो. सिनेमाकडे जातो, एखादं गाणं घेऊन टाकतो. मला आवडलं आणि ते मी म्हणतो. मी शिकलो ते मोरारी बापूकडून. मोरारी बापू गाणं म्हणतात, त्याचे गाणं भजनाच्या ताकदीत असं ते गाणं ते म्हणतात. अशी गाणी निवडतो आणि म्हणतो. बरं वाटतं लोकांना. फिरतो, सारखा फिरत राहतो. धन्यवाद. पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. माझे 2 शब्द संपवतो.